मित्रांनो, 12वी रेग्युलर न्यू सिलेबस बॅच नवीन अभ्यासक्रमाच्या बॅच मध्ये आपण थर्मोडायनामिक्स स्टार्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये मागच्या पिरियड मध्ये आपण 3 डेरिव्हेशन बघितलेले आहेत. del H is equal to del U plus P del V, del H is equal to del U plus del nRT आणि W is equal to minus del nRT. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे डेरिव्हेशन लिहून पाठवलेले आहेत, पण काही विद्यार्थ्यांनी हे डेरिव्हेशन लिहून पाठवलेले नाहीत. तुम्ही याचा अर्थ सिरियस घेत नाहीत. तुम्ही सिरियस नाही घेतलात तर याचं नुकसान तुमचं होणार आहे. जे करतील ते फायद्यात राहतील, कारण सध्याच्या परिस्थितीवरून अजून किमान जुलैपर्यंत तरी काही कॉलेज किंवा ट्युशन चालू होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला हे चॅप्टर अशाच पद्धतीने करावे लागतील, त्याला काही इलाज नाही. म्हणून मी परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना अशी विनंती करतो की 12वीत असलेला तुमचा विद्यार्थी सांगितलेलं होमवर्क नोट्स लिहितोय का, त्यांची परीक्षा पण घेणार आहे, तर या सगळ्या गोष्टींकडे पालक म्हणून तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तो जर विद्यार्थी करत नसेल तर त्याचं संपूर्ण नुकसान हे होणार आहे. कारण हा परत येणारा वेळ किती दिवस मिळणार आहेत माहित नाही. पुन्हा अजून आधेमध्ये कधी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून जेवढा वेळ आपल्या हातात आहे त्याचा सदुपयोग करून घ्या. आपण जे W is equal to मायनस डेल nRT चं जे काही एक डेरिव्हेशन बघितलेलं आहे, ह्याच्यावर काही एंट्रन्सचा भाग आहे महत्वाचा. कसा एंट्रन्सचा भाग आहे बघा. डेल n काढायचा का फॉर्म्युला आहे n2 minus n. n2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट, n1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट. त्याच्यावर मी एक्झाम्पल पण करून दाखवणार आहे तुम्हाला लगेच. समजा पहिली कंडिशन आहे, जर तुमचं n1 हे n2 पेक्षा मोठा असेल, if n1 is greater than n2, then del n ची व्हॅल्यू येणार आहे तुमची निगेटिव्ह. कारण n2 मायनस लहानातून मोठं वजा का निगेटिव्ह, del n निगेटिव्ह आहे तर फॉर्म्युल्यातला निगेटिव्ह, व्हॅल्यूतला निगेटिव्ह मिळून w ची किंमत पॉझिटिव्ह येईल. म्हणजेच काय, वर्क डन बाय द compression, that is work done by the surrounding on the system. दुसरा, जर n2 हे n1 पेक्षा ग्रेटर असेल तर del n ची किंमत येईल पॉझिटिव्ह आणि w ची किंमत येईल निगेटिव्ह. म्हणजेच काय, वर्क डन बाय द एक्सपान्शन, that is work done by the system on the surrounding. थर्ड कंडिशन आहे, जर n1 बरोबर n2 असेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट, दोन्ही सेम असेल तर del n ची किंमत येईल 0 आणि w सुद्धा 0. या तिन्ही कंडिशन वर आता मी तुम्हाला एक्झाम्पल समजावून दाखवणार आहे, जे एक्झाम्पल तुम्हाला आता पुन्हा प्रॉब्लेम करताना उपयोगाला येणार आहे. तर एकदा बघून घ्या. आता ज्या कंडिशन्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते आपण एक्झाम्पल सहित बघू. आता हे सगळा भाग एंट्रन्स साठीच महत्त्वाचा आहे बरं का. बघा, एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला आणि ते एक्झाम्पल साठी तुम्हाला
W ची किंमत काय होईल हे विचारले. फॉर दिस रिएक्शन व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ W? मग तुम्हाला काय करावं लागेल? डेल n बरोबर काढावं लागेल. काय सांगा? n2 n1. n2 म्हणजे प्रोडक्टचे मोल, पण ते पण गॅसियस स्टेट मधलेच घ्यायचे. सॉलिड स्टेट किंवा लिक्विड स्टेट मधले मोल घ्यायचे नाही. अजून एकदा सांगतो, महत्त्वाचा मुद्दा आहे का? डेल n काढताना जे तुम्ही नंबर ऑफ मोल घेणार आहात ते गॅसियस प्रोडक्ट आणि गॅसियस रिएक्टंट. हा HCl गॅस आहे पण याचा मोल आहे 2 वजा H2 गॅस आहे काही नाही म्हणजे 1 आहे अधिक Cl2 पण गॅस आहे त्याचा 1 आहे. डेल n ची किंमत जर 0 असेल तर therefore W is also 0, कारण W is equal to del nRT मध्ये जर आपण डेल n ची किंमत 0 ठेवली तर W ची किंमत पण 0 येते. त्याला म्हणा वर्क डन इज 0. दुसरं एक्झाम्पल दाखवतो. बघा, डेल n इज इक्वल टू n2 n1. n2 म्हणजे गॅसियस प्रोडक्ट आहे 2 वजा गॅसियस रिएक्टंट आहे 3. मोल म्हणजे अलीकडला जे बॅलन्सिंग करायला आपण करतो बघा तो अंक. डेल n ची किंमत आली मायनस. डेल n जर निगेटिव्ह असेल तर W काय राहील? पॉझिटिव्ह. वर्क डन बाय द कॉम्प्रेशन, that is work done by the surrounding on the system. लिहून घ्या. अजून काही एक्झाम्पल बघू. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. डेल n इज इक्वल टू n2 n1. n2 म्हणजे प्रोडक्ट गॅसियस स्टेट मध्ये आहे का बघा अगोदर आहे 2 मायनस n1 म्हणजे रिएक्टंट गॅसियस आहे. इथं 2 आहे प्लस इथं 1 आहे. 2 - 3 डेल n इज -1 म्हणजे डेल n इज निगेटिव्ह म्हणून W इज पॉझिटिव्ह. वर्क डन बाय द कॉम्प्रेशन, that is work done by the surrounding of the system. आता इथं एक्झाम्पल मध्ये बघा जरा काळजीपूर्वक. डेल n इज इक्वल टू n2 n1. n2 घेत असताना मी हे मॅग्नेशियम ऑक्साईडचं घेणार नाही. का घेणार नाही? सॉलिड स्टेट मध्ये. कार्बन डायऑक्साईडचं घेणार मी 1 वजा इथं जरी रिएक्टंट असला तरी हा सॉलिड स्टेट मध्ये आहे त्याच्यामुळे मी घेणार नाही, त्याला 0 घेणार. 1 डेल n 1 आले म्हणजे डेल n बरोबर पॉझिटिव्ह आले म्हणून W इज इक्वल टू निगेटिव्ह. वर्क डन बाय द एक्सपान्शन, that is work done by the system on the surrounding. बघून घ्या एक्झाम्पल. अजून एक रिएक्शन बघा. डेल n इज इक्वल टू n2 n1. n2 म्हणजे प्रोडक्ट दोन्ही बी गॅसियस मध्ये. याचा मोल 1 आहे त्याचा मोल 2 आहे. 1 + 2. रिएक्टंट सॉलिड स्टेट मध्ये असल्यामुळे घ्यायचं नाही 0. डेल n ची किंमत आहे 3 म्हणजे डेल n ची किंमत आहे पॉझिटिव्ह म्हणून W ची किंमत आहे निगेटिव्ह. वर्क डन बाय द एक्सपान्शन, that is work done by the system on the surrounding. हे जे तुम्हाला मी 5-6 एक्झाम्पल करून दाखवलेले आहेत. या एक्झाम्पल वरून तुम्हाला आता कसल्याही रिएक्शन साठी तुम्हाला W ची किंमत
पॉझिटिव्ह इथे का निगेटिव्ह इथे, वर्क डन बाय द एक्सपान्शन आहे का वर्क डन बाय द कॉम्प्रेशन आहे, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग आहे का वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम आहे, हे सांगता येईल. खूप महत्वाचा भाग आहे. प्रॉब्लेम सोडवताना बी अजून हे कामाला येणार आहे आपल्याला. आलं लक्षात. परत अजून एक एंट्रन्सचाच पार्ट आहे, त्याच्यावरच आधारित आहे. ॲट व्हॉट कंडिशन्स, कोणत्या कंडिशनला डेल एच इज इक्वल टू डेल यू, चेंज इन एंथैल्पी इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणा, किंवा हीट ऑफ रिएक्शन एट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू हीट ऑफ रिएक्शन एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. डेल एच बरोबर डेल ई. हे कोणत्या तीन कंडिशन्स आहेत. त्याच्यातली पहिली कंडिशन आहे द रिएक्शन इज कॅरीड आउट इन अ क्लोज्ड वेसल. क्लोज्ड वेसल मध्ये जर रिएक्शन कॅरी होत असेल, द रिएक्शन इज कॅरीड आउट इन अ क्लोज्ड वेसल, डेल व्ही 0 असते, व्हॉल्यूम 0 असते. मग तुमच्याकडे फॉर्म्युला आहे डेल एच इज इक्वल टू डेल यू प्लस पी डेल व्ही, डेल यू प्लस पी इंटू 0, del H is equal to del U. This is your first condition. What is first condition? The reaction is carried out in a closed vessel. In a closed vessel, change in volume is 0, constant. दूसरा, the reaction is carried out in only solid and liquid state. जर तुमची रिएक्शन ही फक्त सॉलिड आणि लिक्विड स्टेट मध्ये असेल तर त्याचं डेल एन काय राहील, 0 राहील. डेल एच बरोबर डेल यू प्लस डेल एन आर टी. दूसरी कंडिशन काय, द रिएक्शन इज कॅरीड आउट इन अ सॉलिड स्टेट अँड लिक्विड स्टेट. गॅसियस स्टेट मध्ये कोणच नाही. मग अशा वेळेस डेल एन ची किंमत 0 येते आणि डेल एच बरोबर डेल यू. थर्ड कंडिशन आहे n1 इज इक्वल टू n2. काय, n1 is equal to n2. Number of moles of gaseous reactant is equal to number of moles of gaseous product. हे दोघं भी जर सारखे असतील तर डेल एन च्या फॉर्म्युल्यामध्ये n2 n1 ची किंमत येईल 0 आणि डेल एन 0 आल्यानंतर तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये डेल एच इज इक्वल टू डेल यू प्लस डेल एन आर टी मध्ये म्हणजे तुम्हाला बोर्डावर मी 3 कंडिशन सांगितलंय. त्या 3 कंडिशनला तुमचा डेल एच बरोबर डेल यू येतो. कोणत्या कोणत्या कंडिशन, पहिली परत एकदा सांगतोय का, द रिएक्शन इज कॅरीड आउट इन अ क्लोज्ड वेसल, डेल व्ही बरोबर 0. द रिएक्शन इज कॅरीड आउट इन अ ओनली सॉलिड अँड लिक्विड स्टेट, डेल एन बरोबर 0. द रिएक्शन इन विच number of moles of gaseous reactant is equal to number of moles of gaseous product,